बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय, पण नवरा गोड असो तिखट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते. तुझं नाव काय ग? सगळेजण मला ताई म्हणतात. काय योगा राव, मला पण सगळेजण दाजी म्हणतात. अहो, तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होतं तुझ्यावर खूप प्रेम करेन, आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही, सारखं मोबाईलमध्ये घुसून राहताय. मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून. बायको हे घे बाळा 200 रुपये, जा पनीर घेऊन ये, तुझे मामा येऊ लागल्यात. आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर आणाय पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब, तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला? तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा, हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण. बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय, पण नवरा गोड असो तिखट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते. अय, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? गणित, मॅथ्स. मी लहानपणीपासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे. असं आहे काय? हो. 12 पंच किती? 45. चुकलं. बघा किती मी फास्ट सांगितलं. मी गणितात लय फास्ट आहे. विचारा दुसरं. काही मुलांच्या छातडात मन नाही, अख्खं गर्ल्स हॉस्टेल असते. आता तुम्ही हे म्हणू नका की माझंवाला खूप वेगळा आहे. बरोबर. आता काय कर, देव पूजव. देव पूजायचे का? देवाला निवत कर. हा. मी वाघे घेऊन येतो आता आरती करायला. कशाला? आरती करून देवाची. मग अर्धा किलोचा आहे ना. काय? वांगे. अरे 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 अरे, वांगे नहीं वाघे वाघे. बचपन से एक सपना था कि कोई ऐसा मिले जिसकी खातिर पूरी दुनिया भूल जाऊं. फिर मुझे मोबाइल मिल गया.